गुन्हेगाराला स्वीकृत नगरसेवक पद देणं, गुन्हेगारांना महानगरपालिकेमध्ये तिकीट देणं, यातून समाजामध्ये जो मेसेज चाललेला आहे की काही केलं तर सरकार अभय देते. आणि 2014 ते 19 सुद्धा सांगितलं होतं गृह खात्याला स्वतंत्र मंत्री पाहिजे. एका बाजूला दावोसला जाऊन लाखो कोटी रुपयाचे ॲग्रीमेंट झाले असं आपण सांगतो. ते ॲग्रीमेंट इम्प्लिमेंट करायचे असेल तर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित पाहिजे. राज्यामध्ये कायद्याचा बोजवारा उडालेला आहे. ही एकूणच वाढलेल्या गुन्हेगारीवरून दिसून येते आणि याला कारणीभूत सत्ताधारी पक्ष आहे. कारण की गुन्हेगाराला स्वीकृत नगरसेवक पद देणं, गुन्हेगारांना महानगरपालिकेमध्ये तिकीट देणं, यातून समाजामध्ये जो मेसेज चाललेला आहे की काही केलं तर सरकार अभय देते, त्यामुळे धाडस वाढत चाललेला आहे. त्याचा निषेध आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी करतो. कारवाई तर व्हायलाच पाहिजे, परंतु हे धाडस कशामुळे होतंय तर कायद्यामध्ये आज ज्या पद्धतीनं शक्ती कायदा या ठिकाणी पारित करण्यात आला त्याचा अप्रुव्हल अजून त्या ठिकाणी मिळालेला नाही. केंद्र शासनाकडे तो पडून आहे. म्हणजे कायद्यातल्या लूपहोल्सचा उपयोग करून आम्हाला काही करता येतं हे दुर्दैवानं लोकांना आता वाटू लागलेलं आहे. आणि राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे एक अग्रणी राज्य असं आपण मानतो आणि या राज्यामध्ये अशा घटनांमुळं महाराष्ट्राची जी काही इमेज आहे ती आता खालावत चाललेली आहे आणि याला सर्वस्वी गृह खातं जबाबदार आहे. पण मागच्या वेळेस ज्या वेळेस घटना घडली त्यावेळी आपण बघितलं कशा पद्धतीने उद्रेक केला होता. जर त्यावेळेस योग्य वेळी योग्य पावलं उचलली गेली असती तर पुन्हा ह्या घटना, कारण त्यानंतर देखील पुन्हा काही घटना राज्यामध्ये घडल्या. नाही, कायदा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी होणं, कडक कारवाई होणं, शिक्षा होणं, हा मेसेज समाजामध्ये गेला पाहिजे. तथाकथित एन्काउंटर अक्षय शिंदे नावाच्या त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी झाला. त्या सगळ्यातून लोकांनी बोध घेतलाय का तर बोध घेतलेला नाही दिसून येते. आणि म्हणून मला वाटतंय कायदा सक्षम करणं आणि लोकांना यामध्ये असं कृत्य केलं तर शिक्षा होते आणि सरकार देखील अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही, हे मेसेज जाणं गरजेचं. कारण की आपण म्हणलं तसं यातल्या आरोपी जर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजप करत असेल तर मग भाजप सत्ताधारी पक्ष आहे, मग भाजपच याला प्रोत्साहित करते, भाजप सत्ताधारी पक्षच प्रोत्साहित करते. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांचं धाडस दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसतंय. मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, त्या पद्धतीने आपण मुख्यमंत्री सक्षम आहोत किंवा ज्या पद्धतीने आपण निर्णय घेतोय म्हणजे चांगले निर्णय आपण घेतले असे दावा मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय. मात्र मग गृहमंत्री पद नाही, आम्ही 2014 ते 19 सुद्धा सांगितलं होतं गृह खात्याला स्वतंत्र मंत्री पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्याकडे हे खातं ठीक आहे, मुख्यमंत्र्यांना सगळं रिपोर्टिंग होतच, म्हणजे गृहमंत्री कोणी असले, कुठलेही मंत्री असले, मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना सगळी माहिती जातेच. परंतु स्वतंत्र मंत्री असेल तर किमान आता गृह खातं नेमकं कोण चालवते कळत नाही. एक 4 अधिकारी गृह खातं चालवत आहेत हे वास्तव महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी. आणि म्हणून मला वाटतं स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय या राज्यातली कायदा सुव्यवस्था टिकणार नाही. एका बाजूला दावोसला जाऊन लाखो कोटी रुपयाचे ॲग्रीमेंट झाले असं आपण सांगतो. ते ॲग्रीमेंट इम्प्लिमेंट करायचे असेल तर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित पाहिजे. मुळात तिथं लक्ष घातलं पाहिजे. स्वतंत्र गृहमंत्री ही महाराष्ट्राची गरज आहे असं माझं मत आहे. मेट्रो सिटीज आहेत, पुण्याचे, मुंबई असेल, नागपूर, आता नागपूरमध्ये देखील ह्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत आणि गृहमंत्री पदामध्ये असं का फडणवीसांना नाही बा, आमचं म्हणणं तेच आहे की मुख्यमंत्री म्हणून त्यांना सर्वोच्च अधिकार आहेत. ते कुठल्याही अधिकाऱ्याला बोलवून घेऊ शकतात. खातं त्यांच्याकडे ठेवून ते न्याय देत आहेत का? त्यांना न्याय देत असते तर आमची काय हरकत नव्हती. त्यांना वेळ नाही, राज्याचा गाडा करत ओढत असताना गृह खातं आम्ही स्वतः मी तेवढ्यासाठी इन्सिस्ट करतोय की हा लॉ अँड ऑर्डर हा विषय राज्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं महत्वाचा. एखादा उद्योग या राज्यात येणार असेल तर तो बघणार कायदा आणि सुव्यवस्था कसा या राज्यामध्ये, आणि पहिलं तिथं तो पॅरामीटर असणार आहे. आणि म्हणून आम्हाला सरकारला सांगायचे की स्वतंत्र गृहमंत्री होणं हे अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीनं फायदेशीर राहणार. नाही, लाडक्या बहिणींच्या संदर्भात आता शासनाचं धोरण मुलींच्या बाबतीत कसं आहे हे यावरून दिसून येतंय.
लाडक्या बहिणींची केवायसीच्या नावाखाली या ठिकाणी लाखो बहिणींचं अनुदान त्या ठिकाणी थांबवलं गेलं. मग गेले वर्षभर त्यांना अनुदान कसं मिळत होतं? गेले वर्षभर त्या भगिनींना अनुदान कसं मिळत होतं? अचानक म्हणजे शासनाची आता लिक्विडिटी संपलेली आहे, पैसे देऊ शकत नाही, म्हणून आता असं काहीतरी करायचं आणि पेंडिंग ठेवायचं, म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलायचं, हा प्रयत्न शासनाचा चालू आहे. आणि ते अनुदान सुद्धा आता आमच्याकडे आकडेवारी तुमच्या माध्यमातूनच कराय की जवळजवळ 24 लाख महिलांचे केवायसी किंवा काही तांत्रिक मुद्द्यामुळं त्यांना अनुदान महिन्याचं मिळालं. याचा अर्थ काय? शासनालाही द्यायचं नाही आणि म्हणून धोरणच एकूण फक्त इलेक्शन पुरतं बहिणी हा धोरण महायुतीचं आहे. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर महत्वाच्या निवडणुका संपणार आहेत. मग यानंतर या योजनेचं भविष्य काय आहे? नाही, मला वाटतं आता त्या योजनेचं भविष्य विधानसभेनंतरच सिद्ध झालं होतं की कुणाला मिळालं त्याची तपासणी करणं, योग्य महिलांना मिळालं नाही त्या नावाखाली लाखो महिलांचं कमी करणं. मग आम्ही पहिले 3 महिने तुम्ही का दिला असा प्रश्न आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्यांचं रद्द केलेलं आहे त्यांना तुम्ही द्या, योजना चालू ठेवा, योजना लोकांच्यापर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करता. फक्त ही निवडणुकीपुरती होती बिहार सारखं, तसं व्हायला नको. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी बोलले या निमित्तानं राज ठाकरेंची एक पोस्ट चर्चेत आहे. राजकारणात लवचिक भूमिका घेतली पाहिजे, कसं बघता येईल? नाही, मला वाटतं त्यांना कुठल्या मुद्द्यावर बोलायचं होतं मला माहित नाही की, कारण की नेमकं त्या पोस्ट मधून त्यांना कुणाकडे तो इशारा करायचा होता कल्पना नाही. परंतु राजकारणामध्ये कणखर भूमिका देखील महत्वाची असते असं माझं मत आहे.